नमस्कार. मी मी अनिता गायकवाड. ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता राज्यातील एस टी प्रवाशासाठी थोडी टेन्शन देणारी बातमी आहे. राज्यातील एस टी प्रवाशासाठी प्रवास खर्च वाढण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी वाढत्या इंधन दर, देखभाल खर्च आणि परिचालन खर्चाचा दाखला देत एस टी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एस टी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीचा सामना करत असून डिझेलचे वाढते दर, बसेसच्या दुरुस्तीचा खर्च, कर्मचाऱ्यावरील आर्थिक भार आणि इतर परिचालन खर्च सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल वाढवण्यासाठी भाडेवाढ हा पर्याय असल्याचे संकेत देण्यात आले आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की एस टी सेवा ही ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रवाशावर अतिरिक्त आर्थिक भार टाकताना शासनाला सर्व बाजूचा विचार करावा लागणार आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसला तरी लवकरच या संदर्भात सविस्तर आढावा घेऊन शासन स्तरावर निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान संभाव्य भाडेवाढीच्या चर्चेमुळे रोज एस टीने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने प्रवाशांना दिलासा देत आर्थिक ताळमेळ साधणारा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान एस टीला दररोज सरासरी 10,87,000 लिटर इतके डिझेल लागत असून इंधनावर वर्षाला सरासरी 3,400 कोटी इतका खर्च होत आहे. मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी व महाराष्ट्रात मूल्यार्धित कर 21% इतका असल्याने व त्या तुलनेत गुजरातमध्ये मूल्यवर्धित कर 14.9% इतका कमी असल्याने महामंडळाच्या फायद्याच्या दृष्टीने गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एस टी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी घेतला होता. ती फाईल सरकारकडून मंजूर करण्यात आली असून त्यातून 251 डिझेल पंपापैकी 94 पंपावर लागणारे डिझेल कमी दरात मिळेल. एस टी ही सार्वजनिक वाहतूक असल्याने तिला मदत व्हावी यासाठी राजस्थान सरकारने तिथल्या एस टीच्या इंधन दर खरेदी मूल्यार्धित करात सूट दिली असून सध्या राजस्थानमध्ये 18.5% इतका मूल्यार्धित कर असला तरी तिथल्या एस टीला त्यात सूट मिळाली असून तो 14% इतका आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा एस टीला मूल्यार्धित करातून सूट दिली पाहिजे. अन्यथा 12,000 कोटी रुपयाचा संचित तोटा व 5,000 कोटी रुपयाची वैधानिक देणी रक्कम थकीत असलेल्या एस टीसाठी ही धोक्याची घंटा ठरेल असेही वर्गे यांनी म्हटले आहे.